सदस्य आणि सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे साहेब यांच्या 51व्या वाढदिवसाच्या निमित्तानं कल्याणराव काळे बहुद्देशीय संस्था आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज आपण इथं बाळवणीच्या माळरानावर आपण ओपन बैलगाडा शर्यत या निमित्तानं इथं भरवलेले आहेत। या शर्यतीच्या निमित्तानं ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। पंढरपूर तालुक्यात प्रथमतःच आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण ही बैलगाडा शर्यत भरवतोय। मागच्या 1 तारखेला आपण याचं नाव नोंदणीचं चालू केलं होतं। आजपर्यंत जवळजवळ 350 बैलगाड्यांनी इथं या ठिकाणी नाव नोंदणी केली। काल आज सकाळी 8 वाजल्यापासून आपण प्रत्येकी 7 अशा पद्धतीने 50 लॉट पाडून आपण आतापर्यंत सेमीफायनलपर्यंत आपण आता राऊंड चालू केलेला आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो आपण बैल हा आपला तुमचा आमचा आपण दैवत समजतो। गोधन जे आहे ते व्यवस्थित लोकांनी सांभाळावं, याच्याकडे जास्तीत जास्त पद्धतीने शेतकऱ्यांचं लक्ष जावं आणि त्याची जपणूक चांगल्या पद्धतीने व्हावी या हेतूनं खऱ्या अर्थानं ही बैलगाडा शर्यत राबवली जाते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी लोक आलेत। काही डोंबिवली भाग असतील, काही बीड, परभणी असेल, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुसेगाव असे नामवंत बैल या निमित्तानं या ठिकाणी स्पर्धेसाठी आवर्जून इथं आलेले आहेत। आपल्या या ठिकाणी स्पर्धेचं पहिलं बक्षीस 1,01,000 रुपयाचं आहे। दुसरं बक्षीस 75,000 आहे, 50,000, 40,000, 30,000 आणि 20,000 आणि 10,000 आणि जी चांगल्या पद्धतीने इथं बैलगाडी आपल्याला एक दाखवलं त्याला प्रोत्साहनपर बक्षीस या निमित्त आपण एक 5-2 हजाराची ठेवलेली आहेत। त्याचबरोबर आकर्षक असं ट्रॉफीसुद्धा आपण या निमित्तानं त्यांना आपण इथं या ठिकाणी देणार आहोत। स्पर्धा पाहण्यासाठी अक्षरशः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आलेले आहेत। या ठिकाणी बैलगाडा शौकीन आले आहेत, बैल जे काही प्रेमी आहेत, गोधन प्रेमी आहेत ते सुद्धा या ठिकाणी या निमित्तानं आलेत आणि या भागात पहिल्यांदाच बैलगाडा शर्यती असल्यामुळे आतापर्यंत आपण यूट्यूबला ही स्पर्धा बघतो, पण प्रत्यक्षात बघण्यासाठी आपल्या या पंचक्रोशीतील तालुक्याच्या विविध भागातून सुद्धा, जिल्ह्याच्या विविध भागातून सुद्धा रात्रीपासून या ठिकाणी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।